एकांतवाशी गंगा स्नाने एकांताचे सुख देई मज देवा. एक असं प्रमाण आहे, तुम्ही जरी गुजरातमध्ये असले तरी तुमचं ते पाठ आहे, असं एक प्रमाण आहे. तुमचं सर्वांचंच पाठ आहे. तुम्ही सर्वांचं कसं काय पाठ झालं? तुम्ही ते जळगाव केंद्र ऐकले रेडिओवर. आता रेडिओ बंद झाला, रेडिओचं काय काम नाही, रेडिओ बंद झाला आहे चालू, फक्त मन की बात ऐकण्यासाठीच आहे, बाकी रेडिओचं काहीच काम नाही. महाराज सांगता सांग काय येणे सुखे रुचे, पण इको वाढव जा म्हटल्यानंतर एकांताचा वास नाही गुण दो संगायेत वृक्षवल्ली आम्हा सोयरे बनसरी. याचा अर्थ की साधू संतांना गर्द नको एकांत पाहिजे. आणि साधू त्याला म्हणतात ज्याला गर्दी आवडत नाही एकांत त्याला साधू म्हणतात. असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती जाण मनुष्याकार मूर्ती ज्ञानाची तो. ज्याला गर्दी आवडत नाही त्याला साधू म्हणतात. विठ्ठला विठ्ठला आपला विना घेतलाय चिपट्या घेतल्या ओट्यावरून अंगणात उतरत असताना महाराजांना काही गावातले माणसं धावपळ करताना दिसते. त्या लोकांना बघितलं महाराजांना दया निर्माण झाली. प्रश्न असा आहे त्या लोकांचा महाराजांचा काही संबंध नसताना बाहेरच्या लोकांना पाहिल्यावर महाराजांना दया का वाटे असं उत्तर असं आहे. दया ही फक्त साधूच्या ठिकाणी जन्माले ते तर कुठे जन्मले नाही असं एक मत महाराज सांगतात. दयेशी स्वतंत्र जन्म नाही दया उपजे साधूचे ठाई ती जे उपजे पाही तो साधू जाणावा. आणि संतही त्यांना म्हणतात ज्यांच्याकडे दया असते. संत तोची जाणा जगी संत तोची जाणा जगी ज्याच्याकडे दया आहे क्षमा आहे त्याला साधू म्हणतात. ज्याला लोभ नाही ज्याला अहंकार नाही त्याला साधू म्हणतात. विठ्ठल आपणही दया करतो पण आपल्या दयेमध्ये साधूच्या दयेमध्ये अंतर आहे. मौली आपण दया करताना कोणा करतो अधिक आपल्या स्वतःच्या लेकरांना. माणसाचं मन मोठं असेल तर घरातल्या लोकांना, एखाद्यामध्ये विशाल अंतकरणाचं असेल तर गावातल्या लोकांना. याच्यापेक्षा माणूस पुढे जाऊ शकत नाही. आई सुद्धा आपल्या लेकराला प्रेम करते. किती प्रेम करते? जीवाच्या पलीकडे प्रेम करते असं महाराज सांगतात. लेकराचे आई आपल्या लेकरावर जेवढं प्रेम करते ना एवढं प्रेम या जगात दुसरं कोणीच करत नाही. स्वार्थरहित माझा मुलगा मला पुढे वागेल की नाही ही अपेक्षा जिला कधीच नसते तरी सुद्धा प्रेम करते तिला आई असं म्हणतात. आईशी कळवळ्याची जाती करी लाभा प्रीती. चला आईचं प्रेम लेकरावर आहे तुम्हाला मान्य आहे मला मान्य आहे महाराजांना सुद्धा मान्य आहे. पण मला असं विचारायचं तुम्हाला
आई लेकरावर प्रेम करताना स्वतःच्या लेकरावर प्रेम करते का गलीतल्या सर्व लेकरांवर? काय म्हणते तुमचं? स्वतःच्या महाराज सांगा, आपुल्याचा कळवळा आणि का बाळा. आईचं जे प्रेम आहे स्वतःच्या लेकरांवर इतर लेकरांवर नाही, म्हणजे एक संकुचित. कसं असं बघा, मे महिना होता, ऊन खूप होतं. मे महिना ऊन खूप होतं. मुलगा उन्हात खेळत होता 10-12 पोरं. आईने बघितलं मुलगा उन्हात खेळतोय, ऊन लागेल, तब्येत बिघडेल, मग त्याला आवाज येतोय, बाळ्या अरे उन्हात खेळू नको, घरी ये. तो मुलगा म्हणतो, आई मी एकटा नाही ना, या गेली तर 10-12 पोरं खेळत आहेत माझ्याबरोबर, फक्त मला ऊन लागेल, यांना नाही लागणार का? तर ती आई म्हणते, त्यांना जाऊ दे, मरू दे, फक्त तू घे. त्यांना मरू दे, त्यांना काय मरू दे, कारण ती आपली नाही, आपली याचा कळवळा आणि का बाळा घरी नाही. 6 वर्षाचा मुलगा झाला, आईने हातात घेतलं मराठी शाळेत. आणि गुरुजींना म्हटलं, गुरुजी एवढा मुलगा तुमच्या शाळेत टाकायचं, नाव टाकायला शिकू द्या. गुरुजी म्हणजे टाकून जा. तर त्या बाईनं म्हटलं, गुरुजी एक लक्षात घ्या. म्हणे काय? म्हणे हा फार लाडात वाढलेला आहे, अजून याला कोणीच 5 बोटं लावलेली नाही. म्हणे मग फक्त याला शिक्षणाचा गरज जम. ते गुरुजी म्हणे असं असतं तर आता घरी घेऊन जा. म्हणजे काही तर ठरलं आमचं, शिक्षा केल्याशिवाय भागतच नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे, जर शिक्षा केली तर त्याला धाक बसणार नाही, आणि जर धाक बसला नाही तर तो अभ्यास करणार नाही. तुमचं प्रयोजन काय? आमचं प्रयोजन फक्त एवढं, त्याला धाक बसला पाहिजे, एवढंच ना. म्हणजे हो. मग ती बाई म्हणते, गुरुजी दुसरी आयडिया सांगू का? म्हणे काय? तुम्ही एक काम करत जा, माझ्या मुलासमोर गावातल्या इतर मुलांना भरपूर मारत जा, म्हणजे त्याला धाक वाटेल. समजलं तुम्हाला? मला काय सांगायचं? आपल्याचा कळवळा आणि का बाळा घरी नाही. आईचं प्रेम स्वतःच्या लेकरांवर आहे, इतर लेकरांवर नाही. अजून एक पुढे गमत म्हणून सांगतो, आई स्वतःच्या लेकरावर जरी प्रेम करत असली तरी सारखं प्रेम नसतं, त्याचा सुद्धा थोडा काय असतो, फरकच राहतो. माझा प्रश्न तुम्हाला, चला, आईचं प्रेम मुलावर जास्त असतं का मुलीवर? नक्की कोणावर? आता इथं 2 पक्ष झाले, भाजप काँग्रेस. चला मी सांगतो, ऐका. काय झालं? मुलाचं लग्न झालं, ऐका, लक्ष देऊन ऐका, म्हणजे लक्षात येईल. मुलाचं लग्न झालं, लग्न होऊन झाले 6 वर्ष. 6 वर्षात त्यांना 2 मुलं झाली, फार जुनी झाली. मुलगा गायक असेल, वादक असेल, कीर्तनकार किंवा नोकरीला असेल काहीतरी. तो 15 दिवस बाहेर गेला आणि 15 दिवसांनी घरी आला. पती घरी आला म्हणून पत्नीने ग्लास भरून पाणी दिलं. हा घरातला शिष्टाचार आहे. तुम्हाला काम नाहीत, आम्हालाही काम नाही, तुम्हाला म्हणून आपण सप्ताह ठेवतो असं नाही. कीर्तनातले जे महत्त्वाचे घटक असतात ते आपण व्यवहारात वापरले पाहिजे. लक्ष द्या, आपला पती कधी बाहेरून घरात आल्यानंतर पत्नीने त्याला ग्लास भरून पाणी दिलं पाहिजे, हा घरातला शिष्टाचार आहे. 15 दिवसांनी पती आला होता, तो पलंगावर बसला आणि त्या बाईने त्याच्या पत्नीने ग्लास भरून त्याला पाणी दिलं. तो पाणी पित होता. ज्या पलंगावर तो बसला होता त्या पलंगा शेजारी ती बाई उभी होती. साधी होती बिचारी, भोळी बाई, तसं तिच्या मनात ध्यानात काही नव्हतं. पलंगा शेजारी ती होती. घरात कोणीच नव्हतं, होती म्हातारी, पण कुठे गलीत बसायला गेली होती. आणि ज्या पलंगावर पती बसला होता त्या पलंगावर ती बाई पतीजवळ सहज बसून गेली, सहज. तसं तिच्या मनात काही नव्हतं. पण जशी पलंगावर पतीजवळ बसली तसं गल्लीतून म्हातारी घरामध्ये आली आणि त्या दोघांना एका पलंगावर बसलेलं पाहिलं आणि म्हातारीचं डोकं, तुम्ही म्हणा, मला नाही सांगता येईल. म्हातारीला राग आला, रागाने गलीत जाते, गलीतल्या बायांना म्हणते, पाहिलं का आमच्या घरामध्ये? पाहिलं. हा त्यांना लाज सुद्धा वाटत एका पलंगावर दोन्ही बसले. मला एक सांगा, लग्न किती दिवस झाले होते? 6 वर्षे. त्यांना 2 मुली झाली, मुलं झाली, फार जुने झाले बिचारे. बसू शकतात, ते पती पत्नी आहेत, बसू शकतात पलंगावर, काही एवढं विशेष नाही. पण तरी म्हातारी म्हणते लाज नाही वाटत. पण काय झालं, त्याच म्हातारीच्या सर्वात लहान मुलीचं लग्न झालं. लग्न होऊन फक्त 6 दिवस झाले होते आणि पहिल्यांदा जावई घेण्यासाठी घरी आला आणि त्याच पलंगावर जावाईने आणि मुलगी अगदी जवळजवळ बसले होते. त्या दोघांनाही म्हातारीने बघितलं. पुन्हा गलीत जाते आणि गलीतल्या बायांना म्हणते, पाहिलं का आमच्या घरामध्ये किती सुंदर जोडी आहे, राम सीतेसारखी. पहिली जोडी काय भूतांची होती का? म्हणजे मुलगा आणि सुनबाईच्या जवळ बसले तर म्हातारी म्हणते लाज नाही वाटत, आणि जावई आणि मुलगी बसली तर राम सीतेसारखी जोडी. एवढा फरक काय? एवढा फरक. म्हणून तर अनेक घरांमध्ये भांडणं चालतात. विठ्ठला अनेक घरांमध्ये सासूचं सुनेचं का जमा गेलं, बारीक बारीक कारण असतात, आपण आपलं लक्ष देत नाही, म्हणून लक्षात येत. ऐका ना,
सोनेकडनं जर तेल सांडलं गेलं, आपण पाहतो घरामध्ये सोनेकडनं जर तेल सांडलं गेलं तर सत्यानाश झाला, आणि मुलीकडनं जर सांडलं गेलं तर मग शेणी गेली. शेवटचं वाक्य सांगता येईल. सासूने जर सुनबाईला मुलीसारखं प्रेम दिलं किंवा सुनबाईने जर सासूला आई समजलं तर या जगातल्या कोणत्याच घरात भांडण होणार नाही. पण आईचं जे प्रेम आहे ते संकुचित एक मर्यादित आहे, पण साधूचं प्रेम तसं नाही, अमर्याद असतं. जे प्रेम मुलावर करणार तेच प्रेम नोकरावर दासावर दासावर करणार. दया करण्याच्या पुत्राची त्याची दासानी दासी, त्याची दासानी दासी, त्याची दासानी दासी. दया करण्याच्या पुत्राची त्याची दासानी दासी, त्याची दासानी महाराजांनी त्या लोकांना बघितलं. महाराज त्यावेळेला म्हणले थांबा थांबा थांबा, धावपळ करू का, थांबा. तुम्हाला काय सांगू, साधू संत लोकांना थांबा म्हणतात, थांबा म्हणतात, पण माणसं ऐकायला तयार नाहीत, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. वाजत से बोंब कोणी नाही बोंब म्हणजे काय, प्रमाण म्हटलं. आज कसं बोंब कोणी, बोंब म्हणजे काय, तुमच्या इथं बोंब कोणा म्हणतात, तुमच्याकडे गावाकडे मग तुम्ही बोंब कोणा म्हणतात. बोंब म्हणजे काय, खरं सांगू का, हे बोंब म्हणजे काय ते मला बी माहिती, हे प्रमाण म्हटलं म्हणून मी सांगितलं. पण ऐका ना, हा जो बोंब शब्द आहे ना, हा बोंब शब्द मी लहानपणी वापरला, अगदी लहानपणी. कधी मी हा 1 नंबरचा आहे ना, हा विद्यार्थी याच्यापेक्षा लहान असेल तेव्हा वापरलेला आहे. कधी सकाळी जेव्हा माझी आजी मला कपमध्ये चहा द्यायची आणि जर तिने मला अर्धा दिला तर मी सांगायचो अर्धा नकोय, किती पाहिजे. समजलं तुम्हाला बोंब म्हणजे काय, पण तो बोंब नाही, त्या बोंबचा अर्थ तो फुल, तो बोंब म्हणजे फुल. बोंब म्हणजे काय, असं उलटात म्हणजे तोंड ठोकलं जातं त्याला म्हणतात बोंब. आणि जी बोंब आहे ही दोनदा वाजवतात फक्त. कुठे, एक होळीच्या दिवशी शिमग्याला, आणि एक माणूस पिल्यानंतर जो मडकं फिरवतो आणि त्याने मागच्या मागे सोडलं की एकदा तो असं बोंब वाजवतो. वाजत असे बोंब कोणी नाही कधी. लोकांनी लक्ष दिलं, मग दुसरा पर्याय काढला कोणता, एकदा हात विनंती करतो. कर जोडणी मिळवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.
जोडून म्हणजे हात जोडून सांगतात, कर म्हणजे हात जोडून विनंती, तरी लोकांनी ऐकलं नाही. माझून एक पर्याय काढला कोणता? एकदा बाप म्हणतात लोकांना, बाप करा रे बापांनो साधन हरीचे, जने करण्याचे करू नका. बाप म्हणतात का? म्हणत नाही. कधी कधी म्हणावं लागतं, कधी म्हणावं लागतं. काका दोन लोकांना म्हणतात, काका दोन लोकांना म्हणतात. कोणाला? एक नाक काका म्हणतात आणि एखादा जास्त डोक्यावरचा असला सांगून बी ऐकत नाही, शेवटी एक पर्याय, हो काका. मग ऐकत नाही समज, मग बाप म्हणतात करा रे बापांनो साधन हरीचे. तरी लोकांनी ऐकलं, मग शिव्या देऊन पाहिलं, किती सांगतो तरी नायकती बटकीचे पुढे शिंदडीचे रडतील. तरी लोकांना लक्ष दिलं नाही. मग मला असं वाटतं, जेव्हा सर्व पर्याय संपतात ना, तेव्हा फक्त एकच पर्याय होतो. कोणता? लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला. करताई बोला मुठी नाव, हात जोडतात, विनंती करतात, पाया पडतात, बाप म्हणतात, शिवाजी पाहतात. तरी लोक काय ऐकत नसतील? बरं काय ऐकत नसतील? त्याचं कारण आहे, लोकांना सवय झाली. सवय कशाची? ऐकायचं आणि सोडून द्यायचं. लोक कीर्तनाला येतात, भरपूर येतात, प्रत्येक गावात येतात, कीर्तनही ऐकतात, पण ऐकत नाही. ही मोठी अडचण आहे लोकांची. काय? पण सवय झाली. आणि सवय अशी घाण वस्तू आहे, एकदा जर माणसाला लागली तर लागली, जाता जात नाही. म्हणजे कशाची असो, गाणं असो, वाजवणं असो, कीर्तन करणं असो, तंबाखू असो, गुटखा असो, दारू असो, बिडी असो, काही असो, एकदा सवय लागली का लागली, जाता जात नाही. भजनी मंडळ जे असतं ना, भजनी मंडळ ऐका, फक्त गैरसमज करू नका. भजनी मंडळ जे असतं ना, त्या भजनी मंडळामध्ये भांडण कधीच होत नाही. मी अजून पाहिलं नाही, कारण मी दररोज फिरतो. ऐका ना, भजनी मंडळात भांडण कधीच होत नाही, पण कधी कधी मनोमनी होते. कधी कधी मनोमनी होते, कारण मतांतर असतात, एकमेकाचं मत एकमेकाला जमत नाही. म्हणून एखादा सदस्य रुसून बसतो, आणि तो जर रुसून बसला तर तो भजनात येत नाही, कीर्तन येत. गावात बारशाचं भजन आहे, सुंदर साऊंड आहे, पूर्ण गावात आवाज आहे, सुंदर भजन चाललंय. तुमचं किती चांगलं भजन चालू द्या, तरी तो तुमच्या भजनात येणार नाही. येणार पुढे आहे, तो तुमच्या भजनात येणार नाही. पण तुमचं भजन सुटेपर्यंत तो झोपणार नाही. मला हे सांगा, तुमच्या डोक्यात दुसरं काहीतरी सांगतो. का झोपणार नाही? कारण भजनाची काय झालेली आहे, सवय झाली. आणि सवय अशी घाण वस्तू असते, एकदा लागली ना तर जाता जात नाही. मी कुठेतरी विनोद ऐकला होता, मला सांगता येत नाही पण मी ऐकला. असं स्टेज होतं मोठं, लग्न लागलं नव्हतं. आता वेळ कोणालाच नाही. कोणाला वेळ आहे का? कोणाला वेळ नाही. लोक असं म्हणतात आम्हाला मरायला वेळ नाही. कसं काय नाही, काय नाही, वेळ कोणाला नाही. पण ते ब्राह्मण देवाकडे रेडमेड यज्ञ होता होम पत्र्याचा, तो स्टेजवरच पेटवता होता. आणि नवरदेवाने त्याला असं गोल फिरतात, त्याला काय म्हणतात? हा बरोबर, त्याला सप्तपदी असं नाव, खानदेशात त्याला चौरी ढोरे असं म्हणतात. तर ते असं गोल फिरतं. पण त्याचा क्रम असा होता, नवरीने पुढे चालायचं, नवरदेवाने मागे चालायचं, असा क्रम ठरला. पण नवरदेव थोडा विचित्र होता. काय विचित्र होता? नवरीच्या मागे 2-3 पाऊल चालला तर नवरीला वरटे करून पुढे निघायचं. तो ब्राह्मण ओरडायचा, ओ महाशय मागे या. तुम्ही पुढे नाही, मागे चालायचं. तो मागे यायचा, पुन्हा पुढे जायचा. मग ब्राह्मण ओरडायचा, मग गोंधळ व्हायचा. तो नवरदेवाचा मित्र समोर बसला होता, तर तिथून उठून आला. त्या ब्राह्मणामध्ये ब्राह्मण काका तुम्ही टेन्शन नका, म्हणजे काय
तुम्ही त्याला मागे चाल सांगू नका. का सांगू नका? तो मागे चालणार नाही. का चालणार नाही? तुला सवय नाही. का सवय नाही? म्हणजे तो कालीपिलीचा ड्रायव्हर आहे. मागे चालायची सवय नाही. विठाला ती होती 4 माणसं थांबले. महाराज अर्धा तास झाला थांबा थांबा चालले. का थांबा ते सांगा. महाराज म्हणे तुम्ही धावता कशासाठी ते अगोदर सांगा. ते म्हणे महाराज आमच्या जीवनामध्ये आमचं कल्याण व्हावं एवढ्यासाठी धावतोय. महाराज म्हणजे चुकीची कल्पना आहे तुमची. तुम्ही तुमच्या मनाने किती धावा कल्याण होणं शक्य नाही असं हरिपाठामध्ये माऊली सांगतात. मनोमार्गी गेला मनाने परमार्थ